नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलमध्ये। हे चॅनल मी स्टार्ट केलेलं आहे आणि आपली यूट्यूबची जर्नी किंवा व्हिडिओग्राफीची जर्नी आपण स्टार्ट केलेली आहे। सो त्याच्यासाठी आपण बरेचशा ॲक्सेसरीज घेतलेल्या आहेत आणि काय काय ॲक्सेसरीज घेतल्यात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। सो सर्वात फर्स्ट आणि मेनली आपले ॲक्सेसरीज जे आहे ते आपण हे गिम्बल घेतलेलं आहे। DJI Osmo मोबाईल SEचं गिम्बल आहे, ज्याच्यातनं मी आता शूट करतो आहे आणि लाईव्ह फेस ट्रॅकिंग चालू आहे। जसं तुम्ही पाहू शकता, मी जर कुठे मूव्ह करतो आहे सो कॅमेरा देखील मूव्ह करणार आहे। सो हे सगळ्यात आपलं विश होतं, आपण 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून प्रयत्न करत होतो की हे घ्यायचं आहे आणि फायनली ड्रीम्स कम्स ट्रू, मी हे घेतलं आहे। याच्यासोबत आपण व्हॉइस क्वालिटीसाठी मायक्रोफोन घेतलेला आहे। मायक्रोफोन आपण घेतलेला आहे ग्रीनारिओचा P10। सो आता जो तुम्ही व्हॉइस ऐकताय तो याच माईकमधून आहे। मी इथे कॉलरला माईक लावलेला आहे। हा बेस्ट माईक आहे, अंडर बजेट, एक व्यवस्थित बजेटमध्ये जर तुम्हाला माईक घ्यायचा असेल तर तुम्ही ग्रीनारिओ P10 यूज करू शकता। याचबरोबर लाईट इफेक्टसाठी आपण एक लाईट घेतलेली आहे। अगेन आपण लो बजेटमध्ये लाईट शोधली, बरेच ब्राउज केल्यानंतर आपल्याला रॉकरची लाईट मिळाली। रॉकरच्या लाईटमध्ये बेनिफिट असा आहे की कलरफुल लाईट पण तुम्हाला त्याच्यातच मिळते आणि व्हाईट लाईटसुद्धा तुम्हाला याच्यात मिळते। लाईटचा ब्राईटनेस तुम्ही बघू शकता। सो वन साईड लाईट इफेक्टसाठी तुम्ही ही लाईट यूज करू शकता, खूप बेस्ट रिझल्ट येतात। तुम्ही पाहू शकता, मी बॅक जातो आहे, फ्रंट येतो आहे। सो यामध्ये हे इफेक्ट्स आहेत। मी हा व्हिडिओ कुठेही कट न देता व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, कारण की जे नवीन यूट्यूब जर्नी स्टार्ट करणार आहेत त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी मी डायरेक्ट व्हिडिओ बनवतो आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही स्टार्टिंगपासून एंडपर्यंत बघा, कुठलाच कट नाही आहे। हा व्हिडिओ 1 मिनटापेक्षा जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला पार्टमध्ये हे व्हिडिओ मिळतील। पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा आपण सिरीज लॉन्च करतो आहे की यूट्यूब चॅनल कसं स्टार्ट करायचं आणि त्या चॅनलपासून तुम्हाला अर्निंग कशी करायची। सो ही लाईट अराऊंड मला 450 समथिंग पडलेली आहे। याच्यामध्ये मोड आहेत, भरपूर कलर आहेत, RGB आहे आणि फ्लिकरिंग मोड पण याच्यामध्ये दिलेला आहे। आणि ही व्हाईट लाईट ज्यावेळेस नाईटच्या टायमिंगला तुम्ही शूट करताय तर कलर तुम्ही पाहू शकता। हा विदाऊट लाईट आहे आणि हा विथ लाईट आहे। सो यूज करून बघा ही लाईट, तुम्हाला नाईटच्या वेळेस ज्यावेळेस यूज करायचे। याचबरोबर जर तुमचा बजेट नसेल ग्रीनारिओचा माईक घेण्याचा तर एक वायरवाला तुम्ही यूज करू शकता। बोया M7 मायक्रोफोनही यूज करू शकता। त्याचंही बजेट नसेल तर तुम्ही रॉकरचा मायक्रोफोन आहे जो 250 रुपीजचा आपण घेतला होता, एकदम बेस्ट क्वालिटी याच्यामध्ये येते। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण सांगणार आहे की या माईकमधून आपल्याला व्हॉइस क्वालिटी काय मिळते। हा मी अराऊंड 250 रुपीजचा घेतला होता स्टार्टिंगला।